सद्गुरू महाराज की जय. मायबाप हो, समर्थ बाळगीर महाराज आपल्या सर्वांना सांगतात की आपण जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत आपण सतत निरंतर आनंदाच्याच शोधात असतो. पण तो आनंद कोणता हो? तर हा आनंद प्रपंचाचा, संसाराचा, वासनेचा, अभिमानाचा अशा क्षणिक आनंदासाठी जीव या माया डोही भवसागरी सतत गरगर फिरत राहतो व ते प्राप्त करण्यासाठी कितीतरी दुःख सहन करतो, कितीतरी पटीने दुःख सहन करतो व सुख मिळते तर किती क्षणिक. उदाहरण, आपण संसारात या प्रपंचात या 16 संस्कार रूपी बंधनात अडकून माया मोहाच्या बंधनात राहून सर्व विषय सुखांचीच प्राप्तीसाठी प्रयत्न करतो व हे विसरून जातो की मी इथं जन्म काय करण्यासाठी घेतला आहे, मी कोण, मी कोठून आलो, मला काय करायचे आहे व परत मला कोठे जावयाचे आहे व सोबत काय शिदोरी घेऊन जायची आहे, हेच हा जीव विसरून गेला व तो या आवर्च्या आनंदामध्ये म्हणजेच मूल बाळ पत्नी माय बाप नाते गोते नातलग मित्र यांच्या सोबतीने अहमभावाने हे आवर्चे आनंदात भ्रमित होऊन भ्रमण करीत आहे. त्यामुळे तो जन्म मरणाचे दुःख भोगत आहे. जसे आवरचा प्रपंचाचा संसाराचा तुला आनंद आहे तसाच परमार्थामधला पण आनंद आहे. तिथे पण हा जीव अहमबुद्धीने स्वार्थाने आनंदाची प्राप्ती करण्याचे प्रयत्न करतो. जसे की दांभिक भक्ती, संसाराच्या प्रपंचाच्या अडीअडचणी आपणाला सोडवता येत नाहीत म्हणून त्या देवी देवतांना नवस उपवास कर्मकांड उपासना होम हवन करून प्रसन्न करतो. पण तेही सुख कुठपर्यंत मिळते? आपण हे सर्व कार्य करून पुण्य कमावलेले असते आणि आपल्या त्या पुण्याईमुळे ते आपल्याला जवळ करतात. पण पुण्य संपले. जीवेश्वरा, आपण कोण, कोठून आलात? तर कर्मभूमीवरून. तर आपलं कमावलेलं सर्व पुण्य संपलं आहे तरी आता तुम्हाला परत कर्मभूमीला जावे लागेल व तेही 184चा फेरा फिरून यावा लागेल. तर मायबाप हो, असला आवर्चा आनंद व परमार्थ काय कामाचा हो? तर आनंद कोणता? तो निरालंब शिखरीचा राणा, शैवानंद, ब्रह्मानंद, आनंद महाप्रभू, जो या सतत या सर्वांत पण आहे पण तो त्यात नाही असा, म्हणजेच या सर्वांत भरून उरलेला, म्हणजेच प्रपंच व परमार्थात स्वार्थ भरलेला असतो पण तो त्यांच्या विरहित आहे. तो परात्पर अविनाशी, म्हणजेच या सर्वांच्या पलीकडचा, म्हणजेच पराच्याही पलीकडे असा परात्पर अविनाशी, म्हणजेच ज्याचा केव्हाच नाश नाही, म्हणजे जन्मच नाही तर मरण पण नाही, उगम नाही तर अंत नाही, तो असा अविनाशी परमात्मा आहे. म्हणून बाळगीर महाराज म्हणतात, आनंद आवड सर्वांची ये मनी, परी आनंद धनी न जाणती. तर तो आनंद मालक या सर्व माया मोह प्रपंचाच्या परमेश्वराच्या विरहित आहेत. चारी सृष्ट्या या मायाधीन आहेत व आनंद दत्त प्रभू या सृष्ट्यांच्या पलीकडे निरालंबी ज्यांचा वास असे आनंद सद्गुरू महाराज. त्या ठिकाणी ना चळ ना ढळ, ना रूप ना रंग, ना धूप ना आकार ना विकार, ते निर्गुण निराकार निर्विकार परात्पर आनंद दत्त प्रभू. मग मायबाप हो, आपल्याला आवड कोणत्या आनंदाची? क्षणिक नाशिवंत अशा माया जाळी भ्रांती भुलींच्या सापळ्यात हा जीव अडकला व खऱ्या आनंदाला विसरला. म्हणून बाळगीर महाराज म्हणतात, सावध हो, समजून घे व त्या परात्पर आनंद दत्तात्रय महाप्रभूंच्या चरणांची सेवा कर. आनंद आनंद नित्य गावे गीत, तरीच स्वहित जीवित्वाची. बाप्पा सख्या रे, बाबा रे, अशा प्रकारे आनंद दत्त तुझ्या हृदयी अंतकरणी मनी बुद्धी चित्तामध्ये असे साठवणूक करत राहा. जसे की उदकामागे उदक, जसे लिंगावर थेंबामागे थेंब असा जलाभिषेक केला जातो, त्याप्रमाणे बसता उठता खाता पिता देता घेता वदता सदा सर्वदा आनंद दत्त नामस्मरण निरंतर सतत करत राहा. त्यांना एक प्रकारची मनाची आवड करून अंतकरणात ते गीत सदा स्मरत राहा. नित्य नियमित आनंद दत्त ध्यानी मणी विजनी आसनी शयनी नयनी हाच ध्यास, हेच नित्य गीत गायचे आहे. त्यामुळे या जीवाचे स्वहित होईल. कारण या देहाला खाणे पिणे निद्रा भय दुःख सर्व लागलेले आहे व या देहाचा पसारा फार मोठा आहे.
कारण हा देह म्हणजेच मायेचं देणं आहे. पंचतत्वाचं म्हणजे पंचतत्व हे मायेच्या अधीन आहेत. म्हणून माया या देहातच रमवीत असते या जीवाला. कारण हा अज्ञान झाला, याला मी कोण आहे हाच विसरला. म्हणून गुरु महाराज या जीवाला सावध करीत असतात व या देहाचा नाद सोड. तू अविनाशाचा अंश आहेस, तू अशा नाशिवंतात खेळत आहेस. आता तू सावध हो, जागे हो. म्हणून आपले कान फुंकतात, कर्णपुटी तो गुरु मंत्र भरतात. जेणेकरून हा जीव त्या गुरुमंत्रांचं रात्रंदिन आहेरनिशी निशिदिनी स्मरण करतो व त्या करण्यामुळे या माया विषय सुखापासून तो मुक्त होतो व सदा सर्वदा आनंद दत्त नामातच आनंदी राहतो. असे नित्य नित्य आनंदाचे गीत गात राहा असे गुरु महाराज सांगत आहेत. त्यामुळे या जीवाचे माया भवबंध तुटतील. आनंद नाम गात संसार करावे, ब्रह्मरूप पहावे सकळांसी. समर्थ बाळगीर महाराज सांगतात, हे माझ्या प्रिय शिष्या भक्ता, तू कसा संसाररूपी जीव आहेस. तुझ्या पाठीमागे प्रपंच लागलेला आहे, तो सतत तुला फिरवत राहतो. त्यामुळे तुला कोठेच विश्रांती मिळत नाही. तू जीव कसा विष झाला आहेस, पण तुला हा संसार सोडता पण येत नाही. कारण त्याचा तू स्वहस्ते त्याचा स्वीकार केला आहेस. पण तुझा संसार करीत करीत तेवढ्याच आवडीने आनंद दत्त नामस्मरण करत राहा, जेणेकरून तुझा संसार पण पूर्ण होईल व परमार्थ पण तुला अंतसमयी निर्वाणीचे सुख मिळेल असे गुरु महाराज सांगतात. व तू असे शुद्ध भावाने नामस्मरण करीत असते वेळेस तुझ्या जवळचे षडविकार नाहीशी होतील. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार नाहीशी होतील व त्या जागी ज्ञान, भक्ती, वैराग्य, क्षमा, दया, शांती तुझ्या ठायी वसतील. जेणेकरून तुला सर्वत्र गुरु महाराजांचंच आनंद दत्त प्रभूंचंच दर्शन होईल. तेच प्रत्येक ठिकाणी दिसतील. प्रत्येक जीवामध्ये त्यांचंच दर्शन मिळेल. असा तुझं भाग्य उदयाला येईल असे गुरु महाराज सांगत आहेत. मायबाप हो, बाळगीर स्वामी म्हणे, जेथे मन जाय तेथे बापूजी पाहे गुरु रूप. मायबाप हो, बाळगीर स्वामी महाराज म्हणतात, बापा सख्या, तुझ्या शुद्ध मनाची, तुझ्या शुद्ध अंतकरणाची अवस्था अशी स्थिर कर व त्या गुरुनामात, आनंद दत्त नामात गुंग दंग होऊन राहा. तुझ्या मनाला सर्वत्र गुरु महाराजच दिसतील. असा तुझा ध्यास निध्यास तुझ्या मनाला जडला पाहिजे, जेणेकरून अवघ्या सर्व जीवामध्ये माझेच गुरु स्वरूप तुला दिसेल. सर्व चोहीकडे आनंद दत्त प्रभू भरलेले दिसतील. असा तुझा भाव, मन, चित्त, बुद्धी, अहंकार एकात एक विलीन होऊन ते एकरूप होतील व मी तुला पाहतो रे, मी तुला पाहतो, ती अवस्था निर्माण होईल व या जीवाचे सार्थक होईल असे गुरु महाराज सांगतात. मायबाप हो, समर्थांच्या वाणीचे माझ्यासारख्या अज्ञान पामर बुद्धिहीन बालकाने विश्लेषण करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. तरी माझा अज्ञान पामर बालकाकडून काही चूक झाली असेल, झालीच आहे, ती मला समजावून सांगावे व तुम्ही परज्ञानी साधू संत माय बाप चाणाक्ष चतुर बुद्धीने माझा अज्ञानाची अज्ञानवाणी समजून घ्यावी व ती गोड करून घ्यावी अशी सर्व ज्ञानवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो व झालेल्या चुकीबद्दल या अज्ञान जीवास क्षमादान द्यावे हीच सर्वांच्या चरणी नम्र विनंती करतो. आनंद दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो व झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो व आपणा सर्वांना प्रेमाने आवडीने आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सद्गुरू महाराज की जय. अत्रे ऋषी अनुसया माई की जय. आनंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. समर्थ बाळगीर महाराज की जय. गुरुवर्य गंगागीर महाराज की जय. गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज की जय. सब साधु संतन की जय. माता पिता की जय. आज के आनंद की जय. सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त.